मागील काही दिवसांमध्ये केंद्रीय मंडळाच्या ICSE आणि CBSEनं 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडूनही 12वीचे पेपर तपासणी आणि निकालपत्र तयार करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती। त्यानुसार निकालासंदर्भातील बहुतांश कामकाज पूर्ण होण्याच्या मार्गावर आल्यानं हा निकाल मंगळवारी 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे। दिनांक 20 मे रोजी सोलापुरातील विजापूर रोड परिसरात धर्मवीर संभाजी तलावामध्ये एका महिलेनं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। तलावात एक महिला उडी मारत असल्याचं पाहून युनिटी लेक आणि बोट क्लबमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी जुबेर शेख, इलियास शेख, श्रीनिवास परदेशी यांनी वेळेचं भान ठेवून त्या महिलेला वाचवण्यात तत्परता दाखवली आणि त्या महिलेचे प्राण वाचवले। या महिलेचा जीव वाचवण्यात त्यांना यश मिळालं। या महिलेला सुखरूपरित्या बाहेर काढून जुबेर शेख, इलियास शेख, श्रीनिवास परदेशी यांनी जीवनदान दिलं। त्यामुळे या तिघांचं सर्वत्र कौतुक होत आहे। इंस्टाग्रामवर ओळख भेटीगाठी झाल्या। चर्चेतून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करून अधिक नफ्याचं आमिष दाखवण्यात आलं। ट्रेडिंग अकाउंट काढून देते म्हणून वेळोवेळी एकूण 9,22,000 रुपये गुंतवण्यात आले। प्रत्यक्षात फसवणूक होत असल्याचं समजताच पैसे परत मागितले। मात्र संबंधित महिलेकडून पैसे मागितल्यास तुझ्यावर अत्याचार विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याची फिर्याद MIDC पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आली। मुंबईत होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला। सोलापूर शहरात पडझड झालेल्या इमारतींवर होर्डिंग्ज लावण्यात आल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता। महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी आता इमारत मालकांना नोटीस बजावली आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरस्वती चौक, सम्राट चौक, टिळक चौक अशा विविध ठिकाणी बेकायदेशीर आणि धोकादायक स्थितीतील 13 होर्डिंग्ज आढळून आले आहेत। सोमवारी सकाळपासून या इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या। मंगळवारी सकाळपर्यंत होर्डिंग्ज न हटवल्यास महापालिका कारवाई करेल। होर्डिंगचं साहित्य जप्त तर होईलच, परंतु इमारत मालकांवर अतिक्रमणाची दंडात्मक कारवाई होणार आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक मुस्लिम भाविक यंदा हजला जाणार आहेत। दरवर्षी हजारो भाविक सौदी अरेबिया देशातील मक्का मदिना इथं जगभरातून दाखल होतात। विविध देशांमधील नागरिकांच्या संपर्कात आल्यानं भारतीय मुस्लिमांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं सोलापुरातून जाणाऱ्या मुस्लिम भाविकांसाठी MIM मेडिकल विंगतर्फे विविध प्रकारच्या औषधांचं वाटप करण्यात आलं। सोमवारी दुपारी सोशल हायस्कूल इथं औषध वाटप करत पुढील यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता। सोलापूर शहरात पाणी टंचाईच्या झळा कायम आहेत। उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेलं पाणी आता औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे। महापालिकेनं उजनी जलाशयात तिबार पंपिंग सुरू ठेवलं आहे। यासाठी लावलेला दुसरा 190 अश्वशक्तीचा पंप हा सुद्धा चालू होणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणारा औज आणि चिंचपूर बंधारा कोरडा पडला आहे। हे बंधारे भरून घेण्यासाठी उजनी जलाशयातून भीमा नदीत 10 दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आलं होतं। या पाण्यानं रविवारी सकाळी 10 वाजता गोविंदपूरची हद्द ओलांडली होती, अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं बालाजी अमाईसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्याकडे कासेगावात सध्या पाणी टंचाई होत आहे, त्यासाठी बोअर आणि टँकरची मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली होती। त्यानंतर बालाजी अमाईसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी सरपंच यशपाल वाडकर आणि गावातील ग्रामपंचायत सदस्यांसोबत चर्चा करून पाणी टंचाईवर तात्काळ काय उपाययोजना करता येतील, कासेगावच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं ठरवलं। यामध्ये कासेगावला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीचं खोलीकरण करण्याचं ठरलं। बालाजी अमाईसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी आणि संचालक मंडळानं कासेगाव पाणी पुरवठा विहिरीच्या खोलीकरणाच्या कामाला मंजुरी दिली। सध्या असलेल्या विहिरीचं आणखी खोलीकरण आणि गाळ काढून खोली वाढवल्यास पाणी कमी पडणार नाही। खोलीकरण करण्याचं काम क्रेन मशीनद्वारे करण्याचं नियोजित केलं आहे।
सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की समर्थ मोठे राहणार हिप्परगा याच्या राहत्या घराच्या पत्रा कंपाऊंडमध्ये नंबर प्लेट नसलेल्या चोरीच्या मोटारसायकली लावलेल्या आहेत. या मोटारसायकली विकण्यासाठी तो ग्राहक बघत आहे. त्यानुसार समर्थ प्रकाश मोठे वय 23 राहणार बाकळेनगर हिप्परगा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नंबर प्लेट नसलेल्या 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यापैकी सोलापूर शहरातील 2 तर फलटण येथील 1 अशा 3 मोटारसायकली चोरीच्या निघाल्या. त्याचप्रमाणे सचिन विलास गायकवाड वय 40 राहणार रामवाडी हंपिया मस्जिदीच्या पाठीमागे सोलापूर हा नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल चालवत असताना रामवाडी रेल्वे बोगद्याजवळ मिळून आला. त्याच्याकडून ही मोटारसायकल जप्त करण्यात आली.